सेमीफायनल नंबर 2च्या सामन्याला होती सुरुवात। जय हनुमान पोशीर आणि त्यांच्या विरोधात जय मल्हार मानिवली। सुपर रेड साठी खऱ्या अर्थानं पारितोषिक होतं। आदरणीय मनोजजी पाटील यांच्या शुभ हस्ते 500 रुपयांचा कॅश प्राइज। मागील चढाईमध्ये सुपर रेड तुम्ही पाहिलीत। सेमीफायनल नंबर 2 तुम्ही पाहताय मैदान क्रमांक 1 मधून जय हनुमान पोशीर आणि त्यांच्या आगे जय मल्हार मानिवली।
सुपर टॅकल. मेगा फायनल मध्ये पोहोचलाय संतोष तिघर संघ. त्यांच्या विरोधात खेळण्यासाठी नक्कीच मेगा फायनल मध्ये कोण पोहोचणार. जय हनुमान पोशीर तर एकीकडे जय मल्हार मानिवली या दोन संघादरम्यानची मॅच. सेमीफायनल नंबर 2 तुम्ही अनुभवताय. नेताजी संघ वदप व ग्रामस्थ मंडळ वदप आयोजित आमदार चषक. सन्माननीय श्री रोहित रवींद्रजी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साकारलेली ही खऱ्या अर्थानं भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा. 2 तालुकास्तरीय स्पर्धा आणि अंतिम टप्प्यामध्ये पोहोचतो आपण या स्पर्धेच्या. सेमीफायनल नंबर 2. उत्कृष्ट पक्कड इथे आपण पाहता इथून रेडर बाद. सेमीफायनल नंबर 2 चा आनंद घेत असताना आमचे मान्यवर माननीय श्री गौतमजी पटेल साहेब. त्यानंतर ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ते आमचे आदरणीय रोहितजी पाटील साहेब देखील या स्पर्धेचा आनंद मुख्य व्यासपीठावरून घेत असताना अंतिम टप्प्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपण पोहोचतोय. आमदार चषक 2025 मध्ये आता सेमीफायनल नंबर 2 मधून कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचणार यासाठी सर्व प्रेक्षकांचं देखील लक्ष आहे. चला समीरजी सोमने या आपण मंचावरती. चला साथी समालोचक आपण पाहतोय समीरजी सोमने यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. MLA ट्रॉफी आमदार चषक 2025 या स्पर्धेदरम्यान समीरजी सोमने यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. किरणजी पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण समीर सोमने यांना या ठिकाणी सन्मानित करायचे. त्यानंतर आपण पाहतोय अगदी या मंचावरती आमच्या शब्दागाती कर्जत तालुक्यातील अगदी नाविन्यपूर्ण आवाज, परंतु सध्या भल्या भल्या समालोचकांच्या वरती भारी पडणारा आवाज, अर्थातच
शिवमजी लोभी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. केवळ एका शब्दाखातीर आज शिवमजी लोभी या मंचावरती उपस्थित झालेत. आपलं मनस्वी स्वागत आणि या मंचाच्या वतीने रोहितजी पाटील यांच्या वतीने मनस्वी आपले आभार. आणि खरं तर ज्यांच्या मुले ज्यांच्या मुले खरं तर ज्यांच्या मुले या स्पर्धेमध्ये समालोचनाची संधी मला मिळाली आणि या स्पर्धेमध्येच नव्हे तर प्रत्येक स्पर्धेमध्ये आवर्जून मला गुरुवर्यांची साथ म्हणून लाभणारे आमचे साथी समालोचक संदीपजी बोर्डे सर यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय किरणदादा पाटील यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते संदीपजी बोर्डे सर यांचा सन्मान करायचा आहे. आमदार चषक 2025 आपण पाहतोय भव्य दिव्य कबड्डीची स्पर्धा, अर्थातच औचित्य होतं श्रीमान रोहित रवींद्र पाटील यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या अनुषंगाने हा आमदार चषक अगदी लढती कबड्डीच्या पाहायला गेलं तर अंतिम टप्प्यामध्ये जरूर पोहोचल्यात. सध्या चालू असलेला सामना एक मैत्रीपूर्ण लढत मी तर म्हणाल सेमीफायनलची. दोन्ही गावं म्हणायला गेलं तर हाकेच्या अंतरावरती आहेत. एकीकडे पोशीर तर दुसरीकडे मानिवली, ही दोन्ही गावे आपण पाहतो एकमेकांच्या समवेत. या ठिकाणी कबड्डीची स्पर्धा सेमीफायनल आपण पाहतोय अंतिम टप्प्यात जरूर आहे. सेमीफायनल क्रमांक 2 आणि अंतिम सामन्यामध्ये ज्या संघाने दखल दिली अर्थातच संतोष दिगर राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. या संघाच्या समवेत पोशीर टीम की मानिवली टीम, कोणती टीम मात्र या दोन संतोष दिगर संघासमवेत 2 हात करण्यासाठी सज्ज होईल ते पाहणार आहोत. सामन्याचा मध्यंतर स्कोर आमच्यापर्यंत पोहोचवा. मानिवली संघ 11 या गुणांपर्यंत पोहोचलाय तर जय हनुमान पोशीर संघ 6 गुणांवरती पोहोचलाय. 5 धाबांची कार्यार्थानं आघाडी मिळाली आहे. मध्यंतरानंतर जय मल्हार मानिवली संघाला
मैदान क्रमांक 1 वरती जी सेमीफायनल क्रमांक 2 चालू आहे यात विजयी होणारा संघ कुठेही बाहेर जाणार नाही याची नोंद घ्या. ही कळकळीची तुम्हासाठी विनंती आहे. आणि संतोष तिगर आपणास विनंती आहे, चला आपण मैदानाच्या बाजूला येऊन थांबायचंय. संतोष तिगर आपणास विनंती, आपण मैदानाच्या बाजूला येऊन थांबा. थोडं आयोजकांना सुद्धा सहकार्य करा, ही विनंती आपणासाठी. मैदान क्रमांक 1 वरती जी सेमीफायनल क्रमांक 2 चालू आहे यामध्ये विजयी जो संघ असेल त्याने मैदान क्रमांक 1 वरतीच थांबायचं आहे, ही आपणास कळकळीची विनंती आहे. अगदी तुमच्यासाठी आयोजकांकडून एक विनंती आहे. चला संतोष तिगर, आपण मैदानाच्या दिशेने या लवकरात लवकर. थोडं सहकार्य करा प्लीज. महत्वाची सूचना आहे, थोडं समजून घ्या प्लीज. आयोजकांना आपण सहकार्य करा. राजेश देशमुख, आपण लवकरात लवकर आपल्या संघाला घेऊन या. राजेशजी देशमुख, आपणास विनंती, आपण व्यासपीठाशी संपर्क साधा लवकरात लवकर. राजेश देशमुख या पण लवकरात लवकर. राजेशजी देशमुख, आपण आयोजकांशी लवकरात लवकर संपर्क साधा. सेमीफायनल नंबर 2 तुम्ही पाहताय. दर्दी प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असताना प्रत्येक प्रेक्षकाचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो या क्रीडा नगरीमध्ये. मान्यवर देखील या सेमीफायनल नंबर 2चा व्यासपीठावरून आनंद घेत असताना खरं तर ज्यांच्या वतीनं ही शृंखला घडवण्यात आली ते आदरणीय, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय श्री रोहितजी रवींद्र पाटील हे देखील खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आनंद व्यासपीठावरून घेत असताना त्यांच्या समवेत आपण पाहताय मोठे उद्योजक माननीय श्री गौतमजी कुमार पटेल साहेब देखील या स्पर्धेचा आनंद, या मॅचचा आनंद व्यासपीठावरून घेत असताना व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अंतिम टप्प्यात आपण पोहोचतोय. आमदार चषक 2025 कोणता संघ विजयाचा शिल्पकार ठरलेल्या मॅच मध्ये
शेवटच्या 5 मिनिटांचा अवधी मात्र इथून बाकी असेल. गुणसंख्या आहे ती जय मल्हार मानिवली संघाची 15. नेत्रदीपक हे आयोजन खूप मोठी स्पर्धा आपण पाहताय. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं मोहितजी पाटील यांची देखील प्रचंड मेहनत आहे आणि नेताजी संघ वदप यांचे बरेचसे हात एकत्रित आले आणि त्यांची साथ लाभली या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे. या सर्व स्वयंसेवकांचं देखील आपण कौतुक करूयात. नेताजी संघ वदप व ग्रामस्थ मंडळ वदप यांच्याच खऱ्या अर्थानं मेहनतीनं उभं राहिलेलं हे भव्य दिव्य आयोजन, अर्थातच भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा 2 तालुक्यांना एकत्रित करत 2 तालुकास्तरीय स्पर्धा आपण घडवली. अंतिम टप्प्यात आपण आघाडीवरती या मॅच मध्ये अद्याप तरी जय मल्हार मानिवली संघ जय हनुमान पोशीर संघाच्या अगेन्स्ट मैत्रीपूर्वक लढत मैदानाच्या आतमध्ये. इथून 3 ते 4 मिनिटांचा अवधी बाकी असेल. आघाडी तर आहे जय मल्हार मानिवली संघाकडे. चला संतोष तिगर संघ आपण मैदानाच्या दिशेने या. लगेच वॉर्मअप आपला कृपया करून थांबवा. आपण लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने या. हा सामना देखील सांगतेकडे जातोय. कृपया करून आपण या, सहकार्य करा थोडंसं प्लीज. यस, धन्यवाद संतोष तिगर संघ. अगदी थोड्याच वेळात या स्पर्धेची मेगा फायनल आपल्या समोर येईल. सेमीफायनल नंबर 2 आपण पाहता.
चला विजय टीमने मैदानावरतीच थांबायचं आहे. विजय टीम मैदानावरतीच थांबायचं आहे, कुठेही जाणार नाही. आणि चला संतोष टिगर मैदानात आपण एंटर करा. आणि व्हॉलेंटियर त्वरित 2 मिनिटात आपण मैदान आखून घ्यायचे. आपण जाऊया जरा ऑफिशियलच्या सन्मान सोहळ्याकडे. चला व्हॉलेंटियर, चला ऑफिशियल, आपणास विनंती, आपण मंचावरती या. अर्थातच या स्पर्धेला अगदी संजीवनी आत्मा म्हणून ज्यांच्याकडे संबोधलं जातं, या स्पर्धेचे पंच सेमीफायनल नंबर 2 तुम्ही पाहिलीत. मानिवली संघ 7 गुणांनी विजयी झाला आणि मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. संतोष तिघर आणि त्यांच्या अगेन्स्ट जय मल्हार मानिवली असा अंतिम सामना या स्पर्धेचा अगदी थोड्याच वेळात आपल्या समोर येईल. ऑफिशियल तुमच्यासाठी सूचना आहे, 5-2-5 असाच सामना होईल. ऑफिशियल अंतिम सामना 5-2-5, पुन्हा सांगणार नाही. मी विनंती करतो, आपण चला मैदानात जा. चला मैदानात. प्रसाद पाटील व्यासपीठावर चला.